ओम नमो भगवते वासुदेवाय. राजा रघुगणाला आपली पूर्ण ओळख सांगितल्यानंतर जडभरत भवाटवीचं वर्णन करतात. भव म्हणजे संसार. या संसारावर अरण्याचं रूपक आहे की अरण्यामध्ये जसे भरपूर उंच उंच वृक्ष असतात, वेली असतात, गवत असतं, नाना प्रकारचे पक्षी असतात, हिंस्र श्वापद असतात. तसाच हा संसार आहे हे सांगण्याचा हेतू आहे. आणि सांगण्याचं कारण असं आहे की सामान्य माणसानं ज्याला भगवत प्राप्ती करायची त्यांनी या संसारापासून विरक्त व्हावं. तर त्या भवरूपी अरण्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं की ह्या जंगलामध्ये 6 डाकू आहेत, दरोडेखोर आहेत. म्हणजे दरोडेखोर कोण? माणसाच्या ठिकाणचे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे चढरूप आहेत हेच दरोडेखोर आहेत. आणि संसारात आजूबाजूला दिसणारी सगळी माणसं, अगदी आपली सगळे सोयरे, बायको, मुलं, आई वडील, आप्त स्वकीय सगळे हे जणू काही वणिक समाजातले म्हणजे व्यापारीच आहेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी विकायचं आहे, काही ना काहीतरी खरेदी करायचं आहे, हा सगळा व्यवहार चालू आहे. आणि हे जे काम क्रोध नावाचे लुटारू आहेत हे ह्या जंगलामध्ये म्हणजे संसारामध्ये स्वैरपणे हिंडत असतात. आणि मेंढ्यांच्या कळपातून लांडगा जसं एखादा मेंढी खेचून नेतो त्याप्रमाणे ही आजूबाजूची सगळी माणसं जीवाला आपल्याकडे खेचून घेत असतात. हे जंगल अतिशय दुर्गम असतं, वाटा कळत नाही, चटकन केव्हाही चुकण्याचा संभव असतो, मार्ग कळत नाही. संसारातही असंच असतं. कोणाशी कसं वागावं ह्याचं नेमकं दर्शन आपल्याला होत नाही आणि माणसं फसतात. कुठे जंगलामध्ये पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येतो, कधी गिधाडांचे किंवा अन्य क्रूर पक्ष्यांचे भयप्रद असे आवाज ऐकू येतात, वाघ सिंहाचा डरकाळे ऐकू येतात. माणसांचंही तसंच आहे. काही माणसं क्रूर असतात, काही माणसं हिंस्र असतात, काही माणसं गरीब असतात, काही माणसं चतुर असतात, काही माणसं चपळ असतात, काही माणसं स्वार्थी असतात, धूर्त असतात. तेव्हा ह्या भवसागरात किंवा ह्या भवरूपी अरण्यात माणसानं कसं वागावं ह्याचं दिग्दर्शन व्हावं म्हणून ह्या भवाचं वर्णन करतायत. की काही नद्या कोरड्याच आहेत, पाणी प्यायला जावं तर तिथे मातीशिवाय दुसरं काही मिळत नाही. काही नद्यांना इतका पूर येतो की माणसाला जीव वाचणं सुद्धा कठीण जातं. काही वेळेला अन्नाच्या आशेने एखाद्या झाडाखाली जावं तर तो नेमका विषारी वृक्ष असतो आणि ते विषारी फळ खावं भुकेच्या पोटी तर शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. कोणाकडे आशेने जावं तर तो मनुष्य आपली घोर निराशा करतो. एखादा मनुष्य लांबून आपल्याला वाटतो की हा खूप दुष्ट असेल किंवा दुर्जन असेल. काही वेळेस त्याच्याजवळ गेल्यानंतर तो आपल्याला सज्जनही वाटतो, साधाही वाटतो. हे जे काही आहे हेच ह्या संसाराचं खरं स्वरूप आहे. जडभर सांगतायत राजाला की कधी पर्वतावर चढावं असं वाटतं. दुरून डोंगर सगळे साजरेच वाटतात, चांगलेच वाटतात. पण प्रत्यक्ष जेव्हा डोंगराच्या जवळ जाऊन आपण चढायला जाऊ तेव्हा त्यातली ती बिकट वाट आहे ती जीवघेणी असते. तेव्हा असा डोंगर चढत असताना रस्त्यामध्ये काटे कुटे असतात, दगड धोंडे असतात आणि त्याच्यातून चालताना पायाची चाळणी होते, धाप लागते. संसारातही असंच आहे. माणसांचे हेवे जावे, त्यांचं लागड बोलणं, कुत्सित बोलणं, रागीट बोलणं ह्याच्यामुळे मनाला काळजाला घरं पडतात, माणूस दुःखी होतो. आणि एकीकडे कुटुंब वाढत असतं पण उपजीविकेचं साधन हातात नसतं.
जंगलामध्ये काही प्राण्यांच्या वाट्याला अशा प्रकारचं जीवन येतं, तसंच माणसाच्याही वाट्याला हे येतं. आणि मग ज्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन नाही, ते अशा समृद्ध श्रीमंत किंवा ज्यांच्याकडे भरपूर काही संसाधन आहेत अशांकडे बघून चिडतात, त्यांच्यावरही चिडतात आणि स्वतःवरही चिडतात. क्वचित निगीर्णो जगराहिना जनो नवैति किंचित विपदे विद्धा दष्टा स्वशेते क्वचदंत शुकैहि अंधोंध कूपे पतित समिसेवा. जळभरत महाराज म्हणाले की काही जण एखाद्या अजगराचा ग्रास होतात, कारण अजगर नुसतंच निश्चेष्ट पडलेलं वाटतं, खरं ते जिवंतच असतं आणि आपल्या भक्ष्याची वाटच बघत असतं. पण आपल्याला ते कळत नाही आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर तो आपल्यावर झडप घालतो आणि गिळायचा प्रयत्न करतो. माणसं अशीच असतात. सज्जन वाटणारी माणसं गोड गोड बोलून समोरच्याला आपल्या कह्यात घेतात आणि केसानं गळा कापतात. कधी ती त्याला दगा देतील सांगता येत नाही. आणि काही वेळेला असं होतं की अजगराच्या त्याच्या असण्यानं काही वेळेला माणसं मोहित होतात. त्याचा रंग, त्याचं चलन वलन. अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बद्दलही असं होतं की आपण तिथे मोहित होतो आणि जवळ गेल्यानंतर आपला घात होतो. काही वेळेला काही विषारी जीवजंतू असतात, ते आपल्याला चावतात आणि काही विष लगेच प्राण घेतात असंही नाही, तर ते आपला दुष्प्रभाव माणसाच्या शरीरावर दाखवतात. काही वेळेला अंधत्व येतं, बधिरत्व येतं, असंही होतं. एखाद्याच्या मोहात मनुष्य पडला की बाकीच्यांनी किती कानी कपाळी ओरडून सांगितलं की अरे मनुष्य तो चांगला नाहीये, त्याच्यापासून लांब राहो, पण तरी सुद्धा त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या मोहामुळं समोर दिसत असून सुद्धा माणसं ऐकत नाहीत, माणसं बघत नाहीत आणि आपलं अहित करून घेतात. आणि मग एखाद्या अंधकारमय अशा गुहेत शिरतात किंवा विहिरीत कोसळतात. थोडक्यात म्हणजे ज्यांची संगत धरू नये अशांच्या संगतीत मोहानं जातात आणि दुःखाच्या खाईत स्वतःला ढकलून देतात. काही वेळेला एखाद्या ठिकाणी मध मिळेल असं वाटतं, काही प्रिय गोष्ट मिळेल असं वाटतं, पण तिथे गेल्यानंतर जसं त्या पोळ्यातल्या मधमाशा चवताळ्याच्या अंगावर येतात, अगदी प्राण जाईपर्यंत सुद्धा आपल्याला डसतात. तसं एखादी गोष्ट चांगली आहे असं वाटून जेव्हा मनुष्य त्याच्याजवळ जातो, जवळ गेल्यानंतर कळतं की हे तर खूपच प्राणघातक आहे, ह्याच्यात आपलं हित नाहीच आहे. पण लांबून ती चांगली गोष्ट दिसते म्हणून मनुष्य त्या मोहामध्ये अडकतो आणि त्याच्या जवळ जातो. इतुके आलो जवळपणाचे झाले बंधना, अशी अवस्था माणसांची होते. जर कुठल्या प्रकारे अनेक कठीण गोष्टींचा सामना करायला लागला, अनेक अडचणींचा सामना करायला लागला, तर बाकीचे लोक, आजूबाजूचे लोक आपल्या जवळ जे काही आहे ते हिसकावून घेतात आणि मग आपल्या ठिकाणचा सगळा अभिमान गळून पडतो. क्वचित शीतातपवात वर्ष प्रतिक्रिया मनीषा असते, क्वचित मिसो विपणन यच्च किंचित विद्वेष मृच्छच्युत वित्त साठ्यात. काही वेळेला थंडी असेल, घाम, उष्णता असेल, उन्हाळा असेल, वादळ वारा असेल, पाऊस असेल, अशा सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून जंगलातल्या जीवांना आपलं रक्षण करणं सुद्धा शक्य होत नाही. माणसांचं तसंच आहे. या माणसांच्या जंगलामध्ये कधी कोण आपल्यावर आपत्तीरूप होऊन कोसळेल सांगता येत नाही आणि त्याच्यापासून आपलं संरक्षण करणं हे आपल्या हाती राहत नाही. काही माणसं तापट असतात, काही फारच प्रेम करणारी असतात, काही बिभत्स असतात, काही घृणास्पद असतात, काही एखाद्या वादळासारखी अंगावर येतात आणि
ज्या वेगाने येतात त्याच वेगाने निघूनही जातात. तर अशा माणसांच्यामुळे माणसांना अनेकांना संकटात सापडावं लागतं आणि आलेल्या संकटापासून स्वतःला वाचवता येत नाही. हे त्या संसार रूपी अरण्याचं खरं स्वरूप आहे. माणसं यःकिंचित द्रव्याच्या लोभानं सुद्धा दुसऱ्याला दगा देतात, धोका देतात. काही वेळेला आपसात व्यापार करतात, व्यवहार करतात, फसवतात. काही वेळेला सामान्य गोष्टींबद्दल मनात आकस करून पिढ्यानपिढ्या सुद्धा वैर साचत गेल्याची उदाहरणं आपल्याला मिळतात. ह्या संसाररूपी अरण्यामध्ये काही वेळेला आपल्या जवळचं धन, पैसा, वित्त नष्ट होतं. इतकी अवस्था येते की झोपाला अंथरूण नाही, बसायला आसन नाही, राहायला जागा नाही, किंवा कुठे जायचं म्हटलं तर लांब जायचं म्हटलं तर साधं वाहन सुद्धा नाही, साधं नाही. मग जेव्हा दुसऱ्यांकडे काही याचना करावी, मागणी करावी, त्यावेळेला सुद्धा ते आपल्याला हवी असलेली वस्तू देतीलच असा भरोसा देता येत नाही. आणि काही वेळेला दुसऱ्यांकडे असलेल्या वस्तूंबद्दल आपल्या मनात लोभ निर्माण होऊन, आकर्षण निर्माण होऊन त्याची अभिलाषा धरावी, त्याचा हव्यास धरावा, हाव धरावी आणि ते जर हिसकून घ्यायचं म्हटलं तर तिथे अनेक प्रकारचे संकट निर्माण होतात. काही वेळेला प्राणांवरही बेततं. काही लोक आपल्याला तिरस्कृत करतात. हा जगाचा व्यवहार सगळा असाच आहे. आणखीनही या भवाटवीत वर्णन जडभरतांनी राजा रोहगणाला ऐकवलंय. ते काय ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.